Ratio, proportion. In the previous classes, we have learned to compare two numbers. We shall now learn another way to do the same. Let's say Nilima is 12 years old and Ramesh is 6. आता इथं आपल्याला दिलेलं आहे की निलिमाचं जे एज आहे हे 12 इयर्स आहे आणि रमेश याचं एज जे आहे हे 6 इयर्स आहे. हाऊ टू कम्पेअर देअर एजेस. आता यांच्या वयाची आपण तुलना कशी करणार. आता रमेशने तुलना केली कशी, तर निलिमाचं जे एज होतं 12 त्यामधून त्याचं एज मायनस केलं म्हणजे डिफरन्स काढला दोघांमधला. 12 मायनस 6 आणि म्हणून रमेश म्हणतो आय एम यंगर दॅन निलिमा बाय 6 इयर्स. म्हणजेच रमेश डीड सो बाय फाइंडिंग आउट द डिफरन्स. रमेशने हे जे आहे डिफरन्सच्या द्वारे कम्पेअर केलेलं आहे. त्यानंतर निलिमा डीड इट बाय सेईंग हाऊ मेनी टाइम्स सी इज ॲज ओल्ड ॲज रमेश. म्हणजे तिनं टाइम्स म्हणजे पटीमध्ये, जसं रमेशचं जे एज आहे 6 आणि निलिमाचं एज 12, तर 6 2 जा 12 म्हणजे 2 टाइम्स आहे. म्हणजेच आय एम ट्वाईस ॲज ओल्ड ॲज रमेश. तर अशा प्रकारे निलिमाच एज इज ट्वाईस ॲज मच ॲज रमेश. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे वी कॅन गिव्ह द सेम इन्फॉर्मेशन बाय सेईंग दॅट निलिमाज अँड रमेश एजेस आर इन द प्रपोर्शन. आता आपण प्रपोर्शन जर काढलं तर निलिमाज एज टू रमेश एज म्हणजे 12/6. आपण इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनमध्ये बघितलेला आहे. दोन्ही नंबरला जर सेम नंबरने डिवाईड केलं तर येणारा फ्रॅक्शन जो असतो तो इक्विव्हॅलंट असतो. आणि 12/6ला दोघांना पण 6ने डिवाईड केलं. 6 2 जा 12 आणि 6ला 6ने डिवाईड केल्यानंतर 1 म्हणजेच 2/1 किंवा त्यालाच 2:1 असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच हे जे प्रपोर्शन आहे ते आहे 2:1 आणि याचं जे रीडिंग आहे 2:1 म्हणजे हे जे साईन आहे 2 आपल्याला जे पॉईंट्स दिसतात त्यालाच आपण इज टू असं म्हणतो. म्हणजेच 2:1. आणि इन मॅथमॅटिक्स द proportion of two numbers can also be expressed as their ratio. The proportion 2:1 is written as 2/1 in the form of ratio. आता त्याचप्रमाणे एक्झाम्पल्स ऑफ प्रपोर्शन इन डेली लाईफ. आता डेली लाईफमध्ये आपल्याला या प्रपोर्शनचा काय यूज होतो, तर त्यासाठी आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. जानकी अम्माज इडलीज अँड डोसाज आर डेलिशियस. फॉर इडलीज. आता इडली आणि डोसा जे आहे जानकी अम्मा खूप छान बनवते आणि त्यासाठी मग इडलीसाठी सी युजेस उडद दाल अँड राईस इन द प्रपोर्शन 1 कप दाल टू 2 कप्स ऑफ राईस. म्हणजेच त्यासाठी जो हे आहे प्रपोर्शन आहे म्हणजे 1 कप डाळ त्यासोबत 2 कप तांदूळ. अशा प्रकारे म्हणजेच इडलीचं जे प्रपोर्शन आहे म्हणजे फॉर इडलीज द प्रपोर्शन ऑफ दाल अँड राईस हे काय 1:2. म्हणजेच अशा प्रकारे किंवा रेशो 1/2 अशा. हे त्याच प्रकारे फॉर डोसा द प्रपोर्शन म्हणजे डोसा बनवण्यासाठी 1 कप दाल टू 3 कप्स ऑफ राईस. म्हणजेच इडलीचं जे प्रपोर्शन आहे हे 1:2 आहे आणि रेशो आहे 1/2. आणि तेच डोसासाठी द प्रपोर्शन इज 1:3. म्हणजेच 1 कप दाल असेल तर 3 कप काय असणार आहे राईस डोसासाठी. तर अशा प्रकारे आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा हे प्रपोर्शन जे आहे हे यूज होते. जसं आपल्या घरी आपण स्वयंपाक करताना आईसुद्धा भाजीमध्ये तिखट किती चम्मच टाकायचे, किती जणांची भाजी आहे त्या प्रमाणात ती टाकत असते. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा हे प्रपोर्शन जे आहे याचा यूज आपल्याला होतो. त्याचप्रमाणे आणखी ते एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. मार्गारेट मेक्स ग्रेट बिस्किट. सी युजेस 3 कप्स ऑफ व्हीट फ्लोअर. म्हणजे गव्हाचं पीठ 3 कप घेतलं असेल तर 2 कप जे आहे ही साखर घेते. म्हणजे इट मीन्स दॅट द प्रपोर्शन ऑफ शुगर अँड फ्लोअर इन द बिस्किट्स इज 2:3 or that the ratio is 2/3. त्याचप्रमाणे आपण नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फ्लॉवर्स वेअर डिस्ट्रीब्युटेड अमंग द गर्ल्स इन इक्वल प्रपोर्शन. आता नंबर ऑफ गर्ल्स आणि नंबर ऑफ फ्लॉवर्स म्हणजे 3 गर्ल्सला 12 फ्लॉवर्स आणि याच रेशोमध्ये दिलेले आहेत. म्हणजे 3/12ला दोघांना आपण 3ने डिवाईड केलं तर 3ने 3ला डिवाईड केल्यानंतर 1 आणि 3ने 12ला डिवाईड केल्यानंतर 3 4 जा 12. म्हणजेच इट मीन्स दॅट एव्हरी गर्ल गॉट 4 फ्लॉवर्स. म्हणजे 1 गर्लला 4 फ्लॉवर्स. म्हणजेच द प्रपोर्शन ऑफ गर्ल्स अँड फ्लॉवर्स इज 1:2
1:4. It is written as 1:4 or their ratio is written as 1:1/4. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं हे जे आहे की बाकी जो बॉक्स आहे एम्प्टी बॉक्स तो आपण भरू शकतो. जसंच इथं म्हणजेच दोघांना आपण बघा 3 डिवाइड केल्यानंतर 1/4 म्हणजेच 1:4. आता 1:4 म्हणजेच 1 गर्ल असेल तर 4 म्हणजेच आता 5 गर्ल्स असतील तर 5 4 जा 20. त्यानंतर आता 32 आलेले आहेत म्हणजे किती 4 जा 32 होतात तर 8 4 जा 32. तसंच 7 4 जा 28 म्हणजे 7 गर्ल्स असतील तर 28 फ्लावर्स. अशा प्रकारे आपण या प्रपोर्शनचा यूज होतो. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे आहे निखिल बॉट 12 गवाज अँड 16 चिकूज. आता आपल्याला रेशो काढायचा आहे. फाइंड द रेशो ऑफ गवाज टू चिकूज. आता गवाज टू चिकूज रेशो काढायचा असेल तर नंबर ऑफ गवाज फर्स्ट गवा आहे अपॉन नंबर ऑफ चिकूज. मग गवाज किती आहेत 12 आणि चिकूज किती आहेत 16. मग 12/16ला सेम नंबरनं आपण डिवाइड म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर जो आहे त्यांना आपण डिवाइड करू. 4 न आपण दोघांचाही जो हे आहे SCF आहे तो 4 आहे. तर 4 3 जा आणि 4 4 जा 16 आणि 4 3 जा 12. तर अशा प्रकारे 3/4 म्हणजेच याचा जो हे आलेला आहे रेशिओ आलेला आहे 3/4 म्हणजेच रेशिओ ऑफ गवाज टू चिकूज इज 3/4. आता हेच एक्झाम्पल जे आहे गवाज आणि चिकूजचं म्हणजे 12 गवाज आणि 16 चिकूज म्हणजे आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. जसं इथं फाइंड द रेशो ऑफ गवाज टू चिकूज तसंच सेकंड एक्झाम्पल तेच आहे पहा फाइंड द रेशो ऑफ चिकूज टू गवाज म्हणजे इथं गवाज टू चिकूज होतं इथं चिकूज टू गवाज. आता इथं काय चेंज होणार आहे बघा. इथं गवाज टू चिकूज होतं तर गवा न्यूमरेटरमध्ये आणि चिकूज डिनॉमिनेटरमध्ये. इथं चिकूज टू गवाज असल्यामुळे चिकू न्यूमरेटरमध्ये फर्स्ट म्हणजे जे आहे ते न्यूमरेटरमध्ये आणि सेकंड ज्याच्याशी रेशो काढायचा आहे ते डिनॉमिनेटरमध्ये. आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल रेशो कोणाचा कोणाशी आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हा रेशो आपल्याला काढावा लागेल. इथं जो आहे इथं 12/16 आलं होतं कारण गवाज 12 होते आणि चिकूज 16 होते. इथं चिकूज टू गवाज असल्यामुळे चिकूज 16 आहेत तर ते फर्स्ट घेणार आणि गवाज 12 घेणार. मग यांना सुद्धा आपण 4नं डिवाइड केलं. 4 4 जा 16 आणि 4 3 जा 12. म्हणजे इथं जो रेशिओ आला होता 3/4 आला होता आणि इतर जो रेशिओ येणार आहे तो 4/3 येणार आहे. म्हणजे आपल्याला रेशिओ कोणाचा कोणाशी आहे ही एक महत्त्वाची आपल्याला बाब त्यामध्ये लक्षात ठेवावी लागणार आहे. त्यानंतर आपल्याला आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. जसं सम इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट रेशिओ. आता रेशिओमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपल्याला आणखी यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. जसं आता हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे द वेट ऑफ द लार्ज ब्लॉक ऑफ जाजरी इज 1 किलोग्रॅम. म्हणजे ही जी गुळाची भेली आहे मोठी याचं वेट आहे 1 किलोग्रॅम आणि हा जो स्मॉलर लंप आहे छोटा जो हे गुळाचा जो भाग आहे त्याचं वेट आहे 200 ग्रॅम. आता फाइंड द रेशो ऑफ वेट ऑफ द लंप म्हणजे हा जो लंप ऑफ जॅजरी आहे त्याचंच या ब्लॉकशी आपल्याला म्हणजेच फर्स्ट काय लंप म्हणून आपण न्यूमरेटरमध्ये घेतलं वेट ऑफ द लंप आणि नंतर घेतलं वेट ऑफ द ब्लॉक. मग वेट ऑफ द लंप किती दिलं आहे 200 ग्रॅम आणि वेट ऑफ द ब्लॉक 1 किलोग्रॅम. आता हे करेक्ट आहे का. इज दिस राईट. इज द वेट ऑफ द लंप 2 टाइम्स दॅट ऑफ द ब्लॉक म्हणजे या लंपच्या म्हणजे ब्लॉकच्या 200 टाइम्स आहे का याचं वेट. निश्चितच नाही. आणि यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे कशामुळे होत आहे तर आपल्याला फर्स्ट वी मस्ट मेजर बोथ क्वांटिटीज इन द सेम युनिट म्हणजे आपल्याला सेम युनिटमध्ये काढणं महत्त्वाचं राहील. जसं आपल्याला इथं रेशो काढताना दिलेलं आहे बघा. आता बीट्स रुपीज पण इथं मिनिट आणि अवर आहे. मग अशा वेळेस काय करावं लागणार आहे इथं मिनिट आहेत याचे पण आपण मिनिट करणं सोपं जाईल म्हणजे 1 आवरचे 60 मिनिट होतील. म्हणजे रेशो काढताना 50 मिनिट आणि 60 मिनिट असं दोन्ही सेम करून मग त्यांचा रेशो आपल्याला काढावा लागेल. जसं इथं 99 किलोग्रॅम आहे आणि 44,000 ग्रॅम्स आहे तर 99 किलोग्रॅम आणि 1000 ग्रॅमचा 1 किलोग्रॅम मग 44,000 ग्रॅमचे 44 किलोग्रॅम म्हणजे इथं याचं आपल्याला कन्व्हर्शन म्हणजे आपल्याला जे सोयीचं जाईल ते आपल्याला दोन्ही युनिट फक्त आपल्याला सेम करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे सोपं जाईल ते आपल्याला करायचं. जसं इथं 1 लिटर आता लिटर आणि मिलीलिटर तर 1 लिटरचे 1000 मिलीलिटर म्हणजे 1000 मिलीलिटर 250 मिलीलिटर म्हणजे आपल्याला रेशो काढताना
जे महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजेच व्हेन फाइंडिंग द रेशिओ ऑफ द टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड देअर मेजर्स मस्ट बी इन द सेम युनिट्स, म्हणजे सेम युनिटमध्ये घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून याचं जे हे आहे हे 200 ग्रॅमच राहणार आणि हे जे आहे 1 किलोग्रॅमचे 1000 ग्रॅम याचे पण होतील. आणि आता आपण हा जो रेशिओ आहे म्हणजेच वेट ऑफ द लंप हे जे आहे वेट ऑफ द लंप अपॉन वेट ऑफ द ब्लॉक. आता वेट ऑफ द लंप काय आहे 200 ग्रॅम आणि वेट ऑफ द ब्लॉक 1000 ग्रॅम. आता दोघांनाही आपण या 200 अपॉन 1000 दोघांना पण 200 डिवाईड होतं आणि 200ला डिवाईड केल्यानंतर 1 येणार आणि 1000ला डिवाईड केल्यानंतर 5 येणार, म्हणजेच 1/5 हा जो आहे हा रेशो येणार. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांचं युनिट एक करणं महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 28 आहे यामध्ये जसं फर्स्ट एक्झाम्पल 2 आपल्याला नंबर दिलेले आहेत त्यांचा रेशो काढायचा आहे. फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड, इथं फर्स्ट नंबर टू द सेकंड काढायचा आहे. त्यानंतर इथंसुद्धा फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी काढायचं आहे. थर्डमध्ये रीमा हॅज 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. फाइंड द रेशो ऑफ नोटबुक्स टू बुक्स, म्हणजे इथं नोटबुक टू बुकचा रेशो काढायचा आहे. इथं 30 क्रिकेट प्लेयर्स आहेत, 20 खो खो प्लेयर्स आहेत. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ. आता टोटल नंबर ऑफ प्लेयर दिलेले नाहीत ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे 30 क्रिकेटचे आणि 20 खो खोचे म्हणजे 50 प्लेयर्स, म्हणजे क्रिकेटचे प्लेयर 30 आणि टोटल किती आहेत 50, म्हणजे आपल्याला 30 आणि 50 या दोघांचं लोवेस्ट फॉर्म जो आहे सिम्पलेस्ट फॉर्म जो आहे तो आपल्याला काढावा लागेल. कारण रेशो जो आहे रेशो काढताना हे महत्त्वाचं आहे. तर वी कॅन मेक यूज ऑफ इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन टू राईट द रेशो इन द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला रेशो जो आहे हे काढताना आपण त्याचा जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे लोवेस्ट फॉर्म जो आहे तो आपण काढत असतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट 28 हा सॉल्व करायचा आहे.